नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर. आंबेडकरजी नमस्कार आणि धन्यवाद. आपण या निवडणुकीच्या धावपळीमध्ये उपलब्ध झालात, वेळ मिळालाय आम्हाला. जो सध्याच्या काळातला थेट आणि आपल्याला विचारावासा वाटणारा प्रश्न हाच आहे की नक्की वंचितचं चाललंय काय. कारण एका बाजूला आपण असं पाहतो की वंचित मवियामध्ये जायचा प्रयत्न करते, ती जात नाही, मवियाच्या विरोधात उमेदवार उभी करते, पण त्यानंतर मवियाच्या काही उमेदवारांना आंबेडकर पाठिंबा देतात. ती एक लक्षात घ्या की आम्ही असं यावेळेस नरेंद्र मोदींचं जे राज्य चाललेलं आहे त्यांच्याच राज्यसभेच्या उत्तरातला असणारा जर भाग एक बघितला तर त्यांनी 2014, 2015, 2016, 2017 आणि 2018 या दरम्यान किती कुटुंब भारतीय नागरिकत्व सोडून गेले याची त्यांनीच राज्यसभेमध्ये आकडेवारी दिलेली आहे. माणसं देशातून बाहेर जाणं हा नॉर्मल प्रकार आहे, पण नागरिकत्व सोडून जाणं हा गंभीर प्रकार असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण असं आहे की त्याला भारताच्या कायद्यातून बाहेर पडायचं आहे. पण याचा आणि वंचितच्या उमेदवारांचा संबंध, याचा आणि देशाच्या राजकारणाशी संबंध मोठा आहे. हां, आणि तो इलेक्ट्रिक बॉन्डशी येतो. ही जी कुटुंब गेली ज्याची फिगर्स आहेत राज्यसभेच्या पटलावरती, बरं, ती लाखाच्या घरामध्ये आहेत. ही जी सोडून गेली त्यांना इलेक्ट्रिक बॉन्ड विकत घ्या, हां, जबरदस्ती होती का? त्यांना धमक्या दिल्या गेल्या होत्या का ईडीच्या, सीबीआयच्या, इन्कम टॅक्सच्या? हा मला वाटतं असा एक मोठा इश्यू आहे. पण ज्याच्यामध्ये ऐकून घ्या ज्याच्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे, एनसीपी आणि काँग्रेस उठवायला तयार नाही आहेत. म्हणजे एनसीपी म्हणजे तुम्ही शरद पवार, एनसीपी म्हणजे शरद पवार हा इश्यू उचलायलाच तयार नाहीये की तुमचा देशाचा लाखामधला नागरिक हा नागरिकत्व सोडून जाते 2014 ते 2 प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत, आणि तुम्हाला सिरियसनेस येत नाहीये. म्हणजे कुठेतरी तुम्ही असायला कॉम्प्रोमाइज झालेला आहात. उद्धव ठाकरे आणि शरद पवार मोदींना कॉम्प्रोमाइज झाले. काँग्रेस सुद्धा, मी काँग्रेसलाही बघत नाहीये त्याच्यामध्ये. अच्छा, कुठेतरी तुम्हाला डिक्टेट केलेलं आहे. आणि जिथे आम्ही तुमच्याबरोबर यायला मागच्याही वेळेस तयार होतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही 12 जागा ज्या आहेत या कंटिन्युअसली 5 वेळा हरत आलेला आहात. त्याच्यातलं तुम्हाला जेवढ्या द्यायच्या असेल तेवढ्या द्या. आजची आमची ताकद तर त्याच्यापेक्षा जास्ती आहे. बरं, आणि असे प्रश्न आम्ही उपस्थित करू नये म्हणून तुम्ही 2 जागा घ्या म्हणजे काय, बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मार्ग. त्याच्यामुळे आत्ता असणाऱ्या लोकांच्या समोर हे लक्षात आलेलं आहे की इथे वंचितच खऱ्या अर्थाने बीजेपी बरोबर लढते आणि हे सगळं असणारा दिखावा करता येते अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मोदींनी इंडिकेशन देऊन मोकळे झाले की आम्ही सत्तेच्या जवळपास आलो आणि कमी पडलं तर शरद पवारांनी उद्धव ठाकरे काय हे आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. बरं, क्लिअर इंडिकेशन देऊन मोकळं झालेलं आहे. त्याच्यामुळे असणारं तुम्ही डागाळलेलं असाल आहात की नाही हे कोर्ट ठरवेल. बरं, ते तुम्हाला माहिती आणि कोर्टाला माहिती. त्याच्यामुळे तुम्ही डागाळलेले असाल तर मोदीला बळी पडणार, तुम्ही डागाळलेले नसाल तर मोदीला बळी पडणार नाही. पण तुम्ही प्रकाश आंबेडकर आम्हाला असं वाटत होतं की भारतीय नागरिकत्व सोडणं हा एक फार सिरियस इश्यू आहे. अच्छा, मला माहित नाही तुम्ही लोक किती त्याला सिरियस, पण आम्ही असताना तो सिरियसली असं घेतो की आज लाखात गेले, उद्या कोटीत गेले तर. आणि मेथोडॉलॉजी त्याची ही असेल की इन्क्वायरी एजन्सी हेच त्याचं कारण असेल की आपली इज्जत मातीमध्ये मिळू नये या सगळ्या ह्याच्यामुळे त्याच्यापेक्षा नागरिकत्व सोडा. पण मग जेव्हा तुम्ही हा मुद्दा उपस्थित करता आणि एक बाब अधोरेखित करायचा प्रयत्न करता की उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस हे सगळे मोदींना सेट झाले आहेत, हे
पटणारं वाक्य आहे का? इतक्या सहज लोक ऍक्सेप्ट करतील? लोकांनी एक्सेप्ट केलं न केलं असतं मला त्याच्याशी नाही, आय एम नॉट बॉदर्ड अबाउट इट. जी फॅक्ट आहे ती फॅक्ट मी या ठिकाणी मांडतोय. पण मग काँग्रेस जर मोदींना शरण गेलेली असेल तर मग राहुल गांधी एवढा प्रचार कसा करतात? मग माझं म्हणणं असं आहे की नितीश कुमार ज्यांनी ही सुरुवात केली, वाय डिड ही वॉक अवे? त्यांनी असणारं वॉक करताना असणारं काँग्रेसला ब्लेम केलं. ममता बॅनर्जी, तुम्ही अशा, तुमच्याकडे ते जागा नाही आहेत, तुम्ही अशा कंडिशनच्या जागा तिथे मागताय की जी युतीच होणार नाही. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असणारं उत्तर प्रदेशमध्ये अखिलेशने सांगितलं एवढ्या घ्यायच्या असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका. त्याच्यावरचा निर्णय कोण देते? तर राहुल गांधी निर्णय देत नाही आहेत, सोनिया गांधी निर्णय देत नाही आहेत, खरगे निर्णय देत नाही आहे, प्रियंका गांधी म्हणते की नाही एक्सेप्टेड अँड मूव्ह अहेड. हे कळायला असताना माणसं दूधखोळी नाही आहेत. पण जनतेला हे सगळं कळत असल्यामुळे टक्केवारी पर्सेंटेजची जी कमी झाली आहे त्याचं कारणच ते आहे. बर, आपण लोकांना मूर्ख समजू नये. लोकांना सगळं कळतं. त्याच्यामुळे असणारं लोकांना कळत असल्यामुळे ऑल्टरनेटिव्ह शोधत होते ते. त्याच्यामधला ऑल्टरनेटिव्ह जो आहे तो आम्ही तिथला असणारा ऑल्टरनेटिव्ह असतात आणि म्हणून या रेसमध्ये आम्ही आहोत आज. जी, मी गेली बरेच वर्ष तुम्हाला फॉलो करतोय आणि त्यातला एक तर्क तुम्ही कायम असा देत असता की राष्ट्रीय राजकारणामध्ये दोन राष्ट्रीय पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, तिसऱ्याला येऊ न देण्याची तयारी करतात. बरोबर. आणि त्याच्यातला एक घटक जो तिसरा प्रबळ म्हणून उभा राहू पाहतोय तो प्रकाश आंबेडकरांचा पर्याय आहे असं तुम्ही सांगता. मग तुम्हाला तेवढं गांभीर्यानं घेतलं का जात नाही? मतं का मिळत नाही? उमेदवार जिंकत का नाही? मागच्या वेळेस गांभीर्यानं झाले. आता तुमच्या सगळे अनालिसिस आहेत, जी मान्य आहे. तुमच्या कुठल्याही अनालिसिस मध्ये वंचितचं नाव आहे का? बिलकुल आहे. बिलकुल नाहीये. अरे असं काय करताय? बिलकुल नाहीये. माझं चॅलेंज आहे की तुमचे असणारे जे अनालिसिस आहेत जी, ते अनालिसिस एका बाजूला बीजेपी लेड अलायन्स आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस लेड अलायन्स, जी, त्याच्यामध्ये तिसरा फॅक्टर वंचित आहे. हा तुमच्या अनालिसिस मध्ये कुठेच नाहीये. माझं म्हणणं मी ऐकतो आपलं, फक्त मला कंप्लीट करू द्या. ठीक आहे. हे प्रिंट मीडियामध्ये नाही आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही. हे मागच्याही वेळेस नव्हतं आणि त्यावेळेस, आणि सगळ्यांना ज्यावेळेस आम्हाला मतं मिळाली, अरे ही मतं कशी मिळाली? जी, शेवटी मी नेहमी म्हणत असतो की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हे बातम्या देण्यासाठी आहेत, नेते निर्माण करण्यासाठी नाहीत. बर, त्याच्यामुळे त्यांनी निर्माण केलेले नेते हे तुमच्या स्क्रीनवरती जोपर्यंत आहेत तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुम्ही त्यांना स्क्रीनवरनं हटवलं त्या दिवशी त्यांचं नावही कळत नाही. पण आमच्यासारखे काही जण आहेत की तुमच्या स्क्रीनवर नसून तुम्हाला नाचवत असतात. मला आता याच्यातला एक खुलासा तुमच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. तुम्ही तुमच्या प्रसिद्धी विभागालाही विचारा, आमच्याकडे जेवढं वंचितचं कव्हरेज होतं तेवढं इतर ठिकाणी होत नाही, हा माझा दावा आहे. मी कोणाला आयडेंटिफाय करतोय हरकत ओव्हरऑल असतात मी त्या ठिकाणी पवार दार्जिनी माध्यम कदाचित तुम्हाला टाळत असतील, आम्ही तुम्हाला टाळत दार्जिनी असतील किंवा बीजेपी दार्जिनी असतील, जे कोणी असेल ते मी ह्याच्यामध्ये म्हणत नाहीये. पण फेअर रिपोर्टिंग जे आहे हे मिसिंग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता काल मी तुम्हाला उदाहरण देतो. ठीक. की खलिफत हाऊसमध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी एक अत्यंत महत्वाची बैठक झाली मुसलमानांची. बर. आणि आम्हाला ते पत्र आलं म्हणून आम्हाला ते कळलं. इंटेलेक्च्युअल मुस्लिम फोरम म्हणून त्यांचं असणारं नाव होतं. आणि त्यांनी इमोशनल राजकारणापेक्षा अच्छा त्यांनी एक मुस्लिम अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला. बरं. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे ह्याला असणारं एक 5-6 हजार, खलिफत हाऊसमध्ये तेवढी बसण्याची जागा नाहीये. बरं. पण बाहेर राहून ते सगळं ते असताना ऐकत होते. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो इव्हेंट कोणी कव्हरअपच केला नाही. अच्छा. एक्सेप्ट फॉर उर्दू मीडिया. कदाचित माणसं पोचली नसतील ना इतर. माझं म्हणणं असं की तिथे त्यांनी रेग्युलर प्रेस कॉन्फरन्स घेतली. बर. चॅनल्सचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह होते. पण चॅनलचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आल्यानंतर सुद्धा नेक्स्ट डे
उर्दू पेपरशिवाय दुसरं कोणीच कॅरी केलं नाही. बर. मग आता मी आरोप करायचा का की मुस्लिम मास हा सेट नॅरेटिव्हपेक्षा, इमोशनल नॅरेटिव्हपेक्षा, रिलिजियस नॅरेटिव्हपेक्षा त्यांचा अजेंडा घेऊन तो बाहेर येतोय. काय आहे अजेंडा? म्हणजे आपण आता माध्यमांपेक्षा मुसलमानांचा विषय काढलाच आहे, तर मला ऐकायचं आहे तुमच्याकडून. त्याचा असणारा त्यांचा जो आम्हाला आलेला अजेंडा जो आहे तो एक आहे की आपण 1991 मध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट याचं ऑनर करणार आहोत की नाही हे पॉलिटिकल पार्टीजनी सांगावं. ठीक आहे. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की एज्युकेशनमध्ये आम्हाला मुंबई हायकोर्टाने 5% आरक्षण दिलं, ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. ते राजकीय पक्ष आमच्या शिक्षणाकडे बघणार आहेत की नाही त्या ह्याच्यामध्ये. तिसरं जे आहे त्यांनी असं म्हटलं होतं की बा आम्हाला इन्स्टिट्यूशन्स काढायला मिळाल्या, जी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे परमिशन मिळाले तर आम्हाला सर शिक्षण त्या ठिकाणी वाढवता येईल, त्या ह्याच्यामध्ये होतं. आणि तिसरं त्यांनी, चौथं असं त्यांनी म्हटलं होतं की जे आमच्याकडे मतं मागायला येतात आहेत, विशेष करून सेक्युलर पार्टीज म्हणून त्यांनी आता पोस म्हणून केलेलं आहे, ते आम्हाला आश्वासन देतील का की निवडून आल्यानंतर ते पुढच्या निवडणुका येईपर्यंत तुम्ही सेक्युलरच राहणार, याचं तुम्ही गॅरंटी आम्हाला देताय का? हा सगळ्यात पहिला प्रश्न तर काँग्रेसला विचारला गेला पाहिजे. माझं म्हणणं असं की कोण त्यांनी ऑल पार्टीजला विचारलं. अच्छा. त्यांनी कोणाला सोडलेलं नाहीये बरं. त्या ह्याच्यामध्ये. आणि माझ्या अंदाजानं दिस वॉज, मी गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. ठीक आहे. या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा कुठलं तरी एक फोरम पॉलिटिकल स्पेस मुसलमानांना निर्माण करून देते. मौलवी आणि यांच्या व्यतिरिक्त त्याला जी स्पेस मिळाली पाहिजे होती, कदाचित सक्सेस होईल न होईल हा वेगळा भाग आहे. ठीक आहे. पण रिलिजियस पॉलिटिक्सपेक्षा इश्यू बेस्ड पॉलिटिक्स मुसलमानांमध्ये यावं असं जे नॅरेटिव्ह होतं त्याला नोबडी केअर्ड फॉर इट. बरं, आता आपण चर्चेत आहोत, त्या निमित्तानं हा मुद्दा निश्चित पुढे नेऊयात. आणि मला आंबेडकरांचा वंशज या नात्यानं तुम्हाला काही आरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न विचारायचे आहेत. आणि तुम्हाला त्यात आत्ता तुम्ही मुसलमानांची चर्चा करताय म्हणून माझा पहिला प्रश्न थेट हाच असेल. सध्या देशातली सगळ्यात एक चर्चेतली राजकारणातली बाब अशी आहे की धर्माच्या आधारित आरक्षण असलं पाहिजे का नसलं पाहिजे, मुसलमानांना ते देता येतं का नाही? एक लक्षात घ्या की एक बेसिकली असं आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये मुस्लिम येतो का? जी, ते येतो. हो. आता जे काही आरक्षण दिल्या जाते मुस्लिम समाजात ॲज अ मुस्लिम म्हणून, कशात दिल्या जाते? त्याला एज्युकेशनमध्ये दिल्या जाते. बरं. त्याला सर्व्हिसमध्ये दिल्या जात नाही. एज्युकेशनमध्ये, कारण की एज्युकेशनमध्ये ही इज लॅक बिहाइंड त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून हायकोर्ट असं म्हणतं की शिक्षणामध्ये हा जर पुढे येणार असेल आणि जनरल ह्याच्यामध्ये तो कॉम्पीट करू शकत नसेल, तो डिसएडव्हान्टेज झाला असेल, तर गव्हर्नमेंट शुड कन्सिडर हिम गिव्हिंग हिम रिझर्वेशन अँड वी स्टँड बाय दॅट गव्हर्नमेंट स्टँड. त्यांनी सर्व्हिसमध्ये तर नाही म्हटलेलं आहे, त्यांनी शिक्षणामध्ये म्हटलेलं आहे. शिक्षण एकदा झालं की माणसं क्लॅरिटीने बघायला सुरुवात करतात. आज एका बाजूला आपण असं म्हणतोय की मुसलमानांमध्ये शिक्षण नाही आणि तो मदरशामध्ये चाललाय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं त्याच्या संस्थाच उभ्या राहू देत नाही आहात. एकच फक्त मला माहिती आहे की 65-66 साली म्हणजे अंजुमन जुनी अंजुमन जे होतं 65-66 साली असणारं अंजुमन इस्लाम म्हणून एक मुवमेंट सुरुवात झाल्या आणि त्याच्यामधल्या असणाऱ्या एक 10-12 इन्स्टिट्यूशन उभ्या राहिल्या, साबू सिद्दीकी आणि या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर काही आहे? त्याच्यानंतर नाहीच आहे. आपण त्यांच्या इन्स्टिट्यूशनच उभ्या केलेल्या नाही आहेत. आणि लॅकिंग इन एज्युकेशन हा जो भाग आहे तो त्याच्यातला मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता तुम्ही मुस्लिम ओबीसी हा एक उल्लेख केला. आपल्या ओबीसीच्या रचनेमध्ये मुसलमान ओबीसी म्हणून येतात का ओबीसी म्हणून
येतात. नाही, माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा आपण एक लक्षात घ्या की नेहरूने जे असणारे 1956 साली जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली रिझर्वेशनच्या संदर्भातलं, जी तिला असणारा रिलिजियस बेस आणणं हा पहिल्यांदा चुकीचा होता. बरोबर. ॲब्सोल्युटली रॉंग आहे ते. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा जे रिझर्वेशन 1935 साली आलं, ते सुद्धा तुम्हाला सर्टन डिसेबिलिटीज होत्या. तुम्हाला धर्माने आधार नव्हता, बिलकुल. तर तुम्हाला सर्टन डिसेबिलिटीज होत्या आणि त्या सर्टन डिसेबिलिटीज तुम्हाला ओव्हरकम करायच्या असतील तर रिझर्वेशन त्या काळचं वॉज दी ओनली वे की जे शाहू महाराजांनी डेमॉन्स्ट्रेट करून त्याच्या अगोदर दाखवलं होतं. आणि म्हणून तो असताना स्वीकारण्यात आला आणि तो नंतर असताना संविधानात स्वीकारण्यात आला. माझं म्हणणं असं आहे की त्याला जर टिकल त्यावेळेस केलं नसतं आणि कालेलकर आयोग हा त्या काळी जर मान्य केला असता पंडित जवाहरलाल नेहरूने, तर माझ्या अंदाजानं आज हा जो आपल्याला टिकली झालेला इश्यू आहे तो त्या काळी दिसला नसता. याचं कारण असं आहे की सोशल स्ट्रॅटिफिकेशन त्यावेळेसचं जे होतं ते एवढं ग्लेअरिंग होतं की तुम्ही ह्याला का संरक्षण देताय हे लोक एक्सेप्ट करायला त्या ठिकाणी तयार होतं. आज असणारं मी असं म्हणणार आहे की कॉन्टेक्स्ट बदलला. कॉन्टेक्स्ट बदलला इन द सेन्स की पॉप्युलेशन वाढल्या, पण इथे जे शिक्षण सम्राट आपण निर्माण करून ठेवलेले आहेत त्यांनी नवीन इन्स्टिट्यूशनच येऊ दिलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आणि वरती बसलेली सगळी जी बॉडीज आहेत, कंट्रोलिंग बॉडीज आहेत, त्यांनी पॉप्युलेशन हा कधीच क्रायटेरिया धरला नाही की मेडिकलच्या सीट्स, इंजिनिअरिंगच्या सीट्स, इतर फॅकल्टीच्या सीट्स याचं प्रपोर्शनेट जे वाढलं पाहिजे होतं ते प्रपोर्शनेट वाढलंच नाही. त्याच्यामुळे लिमिटेड सीटमध्ये ज्यावेळेस कॉम्पिटिशन वाढायला लागली आणि कॉम्पिटिशन वाढत असताना मला स्कोर्स आहेत पण मला जागा नाही, तेव्हा मी कोणाला तरी ब्लेम करतो. आणि मग ब्लेम कोणाला करतो? मी रिझर्वेशनला ब्लेम करतो. आता माझ्या काळचं सांग, मी 72चा लास्ट बॅच आहे तुमचा 11वीचा याचा इंटर होती तेव्हा 11वी आणि त्याच्यानंतर इंटर होतं आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी ग्रॅज्युएशन होतं. दॅट वॉज माय लास्ट बॅच. माझ्याबरोबर इंटरला असणारा 4 विद्यार्थी मला माहिती आहेत, त्याच्यातलं एक आरक्षणमधला होता. बरं, तुम्ही घेतलं होतं आरक्षण? मी आरक्षण घेतलंच नाही कारण मला त्याची गरज कधी वाटलीच नाही, म्हणजे नेसेसिटीच वाटली नाही, त्याची घ्यायचं नाही हे मी ठरवलं होतं. पण माझ्या काळामध्ये आरक्षण असो या नसो तुम्हाला जागा मिळत होत्या. अच्छा. म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण देतोय की माझाच मित्र बरोबर आरक्षणामधला इंटर पास झाला. ठीक. त्यांनी पहिल्यांदा BScला 15 दिवसानंतर त्याला असं वाटलं की आपण तर मेडिकलला गेलं पाहिजे, म्हणून त्याच्याबरोबर आम्ही KMला गेलो. बघितलं 2 सीट्स वेकंट होत्या, अप्लाय केला, त्याला मेडिकल मिळाली. त्यांनी सिनियर्सकडून जे कापाकापी अमुक तमुक जे ऐकलं त्याला नॉशी आला. तो म्हटलं हे नको आपल्याला, मी आता इंजिनिअरिंग करतो, म्हणून VGTIला गेलो. अच्छा. त्याला VGTIला सुद्धा मिळाली. कोट्यामधून मिळालं दोन्ही ठिकाणी? वेकंट होत्या. अच्छा. त्यावेळेला कोटाच रिकामा असायचा? कोटाही नाही, जनरली वेकंट होत्या. त्यावेळेच्या राजकर्त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटर जो होता त्या ॲडमिनिस्ट्रेटरनी टेकिंग इन टू पॉप्युलेशन ग्रोथ, म्हणजे किती पॉप्युलेशन ग्रोथ होते, कुठल्या वयाची किती ग्रोथ होते आणि किती जागा लागतील याच्यापेक्षा 10% ॲडिशनल सीट्स त्यांनी ठेवल्या होत्या. बरं. आणि तो मी असं म्हणेन वाईज राजकारणी होता. बरोबर. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कॉलेजच्या एजमध्ये तो कॉम्पिटिशनमध्ये उतरता कामाने त्याला व्हेरी इझिली त्याला पाहिजे ती मिळालं पाहिजे. ठीक आहे. आत्ताच्या ह्याच्यामधला राजकारणी हा बिझनेसमॅन झालेला आहे, शिक्षण हे त्यांनी बिझनेस केलेलं आहे. आणि म्हणून पॉप्युलेशन प्रमाणे सीट रेशो आहे का तर अजिबात नाही.
आणि म्हणून आज आपण बघत असाल की देशामध्ये एकंदरीत 20 लाख विद्यार्थी हे परदेशात शिकायला जातात. बरं, आता आपला जो मूळ मुद्दा होता त्याच्याकडे परत येऊयात. आणि तो मुद्दा आहे की धर्माधारित राजकारणातल्या धर्माधारित आरक्षणाची चर्चा. काँग्रेसच्याकडून एक जाहीरनामा निघतो, त्यात सांगितलं जातं की धर्माधारित आरक्षण दिलं जाऊ शकतं. कर्नाटकमध्ये ते सरसकट सगळ्या मुसलमानांना एका रात्री एका फटक्यात एका आदेशाने आरक्षणात घेतात. आणि त्याचा एक परिणाम असा दिसतो की ज्या जाती आरक्षणात आहेत त्या घाबरतात, त्यांना भीती वाटायला लागते. आणि याचा देशपातळीवर चर्चेचा आणि राजकारणाचा मुद्दा केला. माझं म्हणणं असं आहे की वी आर ट्विस्टिंग दी होल इश्यू. अच्छा, तिथे असणारं असं आहे की देर इज अ सर्टन पर्सेंटेज क्वांटिटीफाय केलेलं आहे, त्या पर्सेंटेजच्या बाहेर आपण जात नाही. मुळात माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला मुळात माझाच प्रश्न हा आहे की तुम्ही आरक्षण हा जो मुद्दा आहे हा डेव्हलपमेंटल बघताय की जुन्या काळामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह नाही. म्हणजे आता जसं राजेशाहीच्या काळामध्ये आपण घ्या, राजेशाहीच्या काळामध्ये सवर्णारा रिप्रेझेंटेटिव्ह होतं, शूद्रांना रिप्रेझेंटेटिव्ह नव्हतं. बरं, कसलाच अधिकार नव्हता. त्याच्यामुळे स्वातंत्र्य झाल्यानंतर यांचं रिप्रेझेंटेटिव्ह यावं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून असणारं आरक्षणाची थिअरी आली की बा कमीत कमी नवीन व्यवस्था उभी राहते. या नव्या व्यवस्थेमध्ये पुन्हा सवर्णांचं राज्य नको, इतरांचंही राज्य पाहिजे, म्हणून मिनिमम एवढे पर्सेंटेज त्याच्यामध्ये असलं पाहिजे, अशी परिस्थिती आहे. माझा मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही डेव्हलपमेंट करत असताना बरं, तुम्ही चॉईस ऑफ एज्युकेशन येईल अशा पद्धतीचं का नाही तुम्ही धोरण घेत. आता मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, मी जसं म्हणालो, आता माझ्या मित्रांची केस घेतली, बरं, तर ही हॅड अ चॉईस ऑफ एज्युकेशन. त्याच्यामुळे हार्ट बर्निंग त्या काळात नव्हती. म्हणून म्हटलं की रिझर्वेशन त्यावेळेस रिडंडंट होता. त्याच्यामुळे मागितलं त्यांनी त्याला मिळालं, ज्यांनी नाही मागितलं तोही गेला त्याला. म्हणून म्हटलं ही रिझर्व्ह कॅटेगरीची केस सांगितली की जनरलमध्ये त्याला ॲडमिशन्स मिळाले. तुम्ही आत्ता असताना जे आहे ते चॉईस ऑफ एज्युकेशन इथल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. आणि ते विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी जी असेसमेंट आहे की एवढी लाख विद्यार्थी आपल्याला निघणार आहेत आणि तेवढं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर असणारं येत्या 10 वर्षामध्ये उभं राहिलं पाहिजे. तुम्ही प्लॅनिंग का करत नाही? पॉलिटिशियन्स या इथल्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या ब्लेमसाठी तुम्ही असणारा समाजाला वेठीस धरलेला आहे. हा फेल्युअर असणारा सगळा सवर्णांचा फेल्युअर आहे असं जर मी म्हटलं, कारण काय सवर्ण इथले रूल करतात आहेत. तुमचा बिनडोकपणा असणारा आज देशाला भोवतोय असं मी म्हटलं तर म्हटलं का प्रकाश आम्हाला शिव्या घालतात नाही. पण याच्यातला एक आमचा फेल्युअर झालेला आहे. बरं, कोर्टाने मेरिट जे करत बसलेले आहेत, इट्स अ फेल्युअर. मेरिट म्हणजे माझ्या दृष्टीने मगर, त्याच्या पलीकडे नाही. पुस्तक वाचलं, मेमरी त्याची स्ट्रॉंग असली आणि ते त्यांनी रिप्रोड्यूस केलं तर 100% घोकंपट्टी. हा 100%. पण त्याला धोका आहे कुठे? त्याला ब्रेन्स आहेत कुठे आहेत? ते चेकच केलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा जो मेरिट मगर जो फर्स्ट येऊन बसला त्यांनी अख्खा वाट लावून टाकली इथल्या व्यवस्थेची की त्याला हेच लक्षात आलं नाही की असणारं पॉप्युलेशन जशी वाढत जाईल तसं विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार आहे तर तेवढं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे. ते उभं केलेलं नाही आहे. बरोबर. आणि आज काय ब्लेम करतात आहेत सगळे की एवढं पैसा. अरे हे जे 20 लाख विद्यार्थी आज जातात आहेत, म्हणजे एक माझ्याकडे रिपोर्ट आलेला आहे की इंग्लंडचं बजेट जे आहे हे एशियन कंट्रीजच्या स्टुडंटवरती 42% चाललेलं आहे. आपला ब्रेन ड्रेन खूप मोठा आहे. याची ब्रेन ड्रेन नाही म्हणत आहे, दे कम बॅक. दिस इज नॉट ब्रेन ड्रेन, दिस इज फायनान्शियल ड्रेन. अगदी हे असं जे आपण असं फसवा फसवीचे शब्द वापरतोय, अलेक्झांडरने वापरलेला हा पहिला शब्द आहे ब्रेन ड्रेन. पण इट्स नॉट ब्रेन ड्रेन, इट्स इकॉनॉमिक ड्रेन.
हे इंग्लंडचं बजेट आज एशियन कंट्रीज फक्त शिक्षणावरती 42% अवलंबून आहे. बरोबर, कॉन्ट्रीब्यूट करते. आता इथला प्लॅनर आम्हाला काय सांगतो, अरे एवढं सगळं करायचं असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर एवढं लागेल, अमुक लागेल. अरे पण 20 लाख विद्यार्थी शिकायला जातो, त्याच्याकडे फंडिंग आहेच ना. जी, तुम्हाला सर वसंतदादांनी चालू केलेली पॉलिसी तुम्ही का असताना मोडली? बरोबर. माझा सुप्रीम कोर्टाला सवाल आहे तो की तुम्ही पीए इनामदारच्या केसमध्ये असताना वाय सम स्टुडंट शुड पे टू दी रेस्ट ऑफ दी स्टुडंट. हो, अगदी. आपल्याला चर्चेत एक छोट्या विश्रांती आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर इथं मोडणारे ऍडमिनिस्ट्रेटर पण आहे आणि सुप्रीम कोर्ट पण आहे, अशी परिस्थिती आहे. आपल्याला एक छोट्या विश्रांतीची गरज आहे आणि त्या विश्रांतीपूर्वी मला एका वाक्यात पटकन आपण सांगून टाका की भारतातली आरक्षणाची विद्यमान रचना ही सोशल बॅकवर्डनेस का इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस, म्हणजे सामाजिक मागासलेपण का आर्थिक मागासलेपण, कशावर ठरली पाहिजे? ते माझं म्हणणं असं आहे की ही तर आर्थिक मागासलेलं पण हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण मी शेतीवरती असेल तर पाऊस पडला तर मी असताना सुखी आहे, पाऊस पडला नाही दुष्काळ झाला तर मी दुःखी आहे. त्याच्यामुळे इट्स अ नॉनसेन्सिकल कन्सेप्ट जी सवर्णांनी पुन्हा असताना कन्फ्यूज करण्यासाठी डेव्हलप केलेली आहे. तुमचं इथे असताना आजही लोकांना वगळण्याचा जो भाग चाललेला आहे तो सामाजिक दृष्टिकोनातून वगळलेला आहे. आणि आम्ही असणारे जे म्हणतोय तुमच्यावरती जे सारखा आरोप करतोय, तुम्ही वंचिताला स्पेसच देत नाही, हे सरळ सरळ दिसतंय ना. तेव्हा वंचिताच्या बद्दलचा जो बायसनेस आहे तो वरपासून खालपर्यंत आम्हाला दिसतोच आहे. जी आपण चर्चा आरक्षणाच्या निमित्तानं करत होतो आणि आता चर्चा या टप्प्यावर येऊन पोहोचली की सोशल बॅकवर्डनेस, म्हणजे ज्यांनी शूद्रतेचे चटके भोगले त्यांना समाजात समान स्थान मिळावं याच्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. मग अशा वेळेला आम्हाला आश्चर्य वाटतं की मराठे मागासले पण मागतात आणि आंबेडकर त्यांच्या सोबत उभे असतात. बाहेर रियालिटीज आपण बघत नाही आहोत. आपण 2024 मध्ये जगतो आहोत, पण आपण परिस्थिती बघतो 1950ची. आणि त्याच्यामुळे रियालिटी जी आहे ती रियालिटीपेक्षा आपण असं फार फारकत घेतली असं माझा आरोपच आहे. अच्छा, मी मराठ्यातले 2 भाग करतोय. एक रयतेतला मराठा की जो शिवाजी महाराजाचा असं म्हणत असतो, आणि दुसरा असताना निजामी मराठा की जो सत्तेचा मराठा जो आहे. हा रयतेतला जो मराठा आहे, लिमिटेड जमिनी, लिमिटेड रिसोर्सेस, गेल्या अनेक दशकं म्हणजे 4 दशकं गेली आपण असं म्हणू. या अनेक दशकामध्ये जमिनीचं फेरवाटप झालं कुटुंबामध्येच, पुन्हा फेरवाटप झालं. आणि त्याच्यामुळे जे सुखी कुटुंब होतं ते आता दुःखी कुटुंब झालेलं आहे. मराठा आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये मी एक असताना मुद्दा घ्यायला सांगितला होता की जो घेतला नाही. आणि तो म्हणजे कोणी घेतला? कमिशनच्या कुठल्याही कमिशनने घेतला नाही. आणि म्हटलं एक सोशल इंडिकेटर म्हणून आपण असताना बघितलं पाहिजे की मॅरेजेबल एज, मुलगा आणि मुलगी हे ॲव्हरेज म्हटलं होतं धरा, कंपॅरिझन टू अदर सोशल ग्रुप्स. त्याच्यामध्ये तो वाढलाय की कमी झालाय एक भाग, आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये किती जणांचं मॅरेज हे कुठच्या एजमध्ये होते हा त्याच्यातला म्हटलं एक घ्या. तुम्ही आता ही क्षत्रिय होती नव्हती मी त्या भानगडीत काही पडत नाहीये. ते मागास आहेत, मी त्याच्यामध्ये येतोय, मी त्याच्यावरती येतोय. जी, प्रश्न असा आहे की तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल ही तुमची संपली
बर. की तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून अनस्टेबल होऊन जाता. बरोबर आहे. आर्थिक दृष्टिकोनातून अनस्टेबल झालात की तुम्ही सोशली अनस्टेबल होऊन जाता. बरोबर. आता हा सोशली अनस्टेबल झालेला जो वर्ग आहे त्याचं मापदंड बघण्याचं काय आहे तर मी असताना मॅरेजेबल बर. हा क्रायटेरिया. म्हणजे तुच्छतेने बघणं की न बघणं. हा सोशल इंडिकेटर काय तर तुच्छतेने बघणं. हा म्हणजे लग्न करताना ते सगळ्यात आधी दिसून येतं. माझं म्हणणं असेल की लग्न नाही झालं असेल तर तुच्छतेने बघितलं जातं. लग्न झालं असेल तर त्याला रिस्पेक्ट प्रतिष्ठा मानली जाते. आता त्याला जर तुच्छतेने बघितलं जात असेल तर तुम्ही त्याला मागासलेलं म्हणणार की न म्हणणार. पण मग जे शूद्रत्वाचे चटके आहेत, जो आपला इतिहास आहे आणि त्यातून वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून आलेलं मागासलेपण आहे ते महत्वाचं ठेवायचं का आंबेडकरांनी आता सांगितल्याप्रमाणे आर्थिक विपन्नावस्थेमुळे आलेलं मागासलेपण महत्वाचं ठरवायचं. तुमच्या कॅटेगरीज बदलल्या जातात. अच्छा, म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की जे सोशल मागासलेले आहे त्याचा अपलिफ्टमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतरांच्या बरोबरीने येत नाही. इट्स अ डिफरंट कॅटेगरी. ही तुमची नवीन कॅटेगरी उभी राहिलेली आहे. पण मग त्यांनी आर्थिक आरक्षण घ्यावं. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ही नवीन कॅटेगरी आलेली. ही नवीन कॅटेगरी आलेलीला तुम्ही रेकॉग्नाइज करणार आहात की नाही. बर. की तुम्ही त्यांना मागासलेलंच ठेवत जाणार आहात. मी जसं म्हटलं की तुच्छता. हो. या तुच्छतेनेच मानसिकता बिघडत जाते आणि तो स्वतःला इफेक्ट करत असतो त्याच्यावरती. आता या क्लास इतरांच्या बरोबरीने येऊ की नाही यावा याचा एव्हरी पॉलिटिकल पार्टीला निर्णय घ्यावा लागतो. तुम्हाला फक्त असणारा इतिहासामध्ये अमुक होतं आणि इतिहासामधला आम्हाला असणारा झालेला अन्याय दूर करायचा आहे हे बरोबर आहे आणि ती भूमिका असलीच पाहिजे. माझं म्हणणं असं आहे पण आत्ताच्या राज्यामध्ये करत असताना तिथे नवीन क्लास हा जर मागासवर्गीय होणार असेल किंवा होतोय आपल्याला दिसतोय त्याला अरेस्ट करणं हे सुद्धा इथल्या व्यवस्थेची जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतोय. 2024 मध्ये त्याच्यामुळे असणारं म्हणून आम्ही असणारं त्याच्यामधली जी भूमिका घेतली की तुम्ही तुलनात्मक करू शकत नाही. तुम्ही एकमेकांना तुम्ही त्या दोघांना एकत्र करू शकत नाही. तुम्हाला दोघांना वेगळंच ठेवावं लागेल. बर. आता आपण असं चर्चेत घेऊ 2024 मध्ये कालचा महार आजचा नवबौद्ध, कालचा मराठा आजचा मराठा यांच्या वेदना 2024 मध्ये समान आहेत ज्याच्यावर आरक्षण हेच उत्तर आहे. पुन्हा मी म्हणतोय तुम्ही इतिहासामध्ये अडकायला लागलेला आहात. अच्छा. याचं कारण असं आहे की त्याचा जो महार समाजाचा असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाजाचा असेल किंवा इथला असा कुणबी असेल इथला असणारा लोहार आहे, सोनार आहे, सुतार आहे, अमुक आहे हे सगळे जे आहेत बलुतेदार जे आहेत त्यांना धर्माने वैदिक धर्माने त्यांना अछूत केलं होतं आणि समाजाच्या वेगळं बाहेर ठेवलं होतं त्या सगळ्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आत्ताचा असणारा मराठा 50च्या स्वातंत्र्यानंतर मराठ्यानेच मराठ्यावरती अन्याय केलेला आहे. हा दुसरा तिसरा कोणीच केलेला नाही आहे. मराठ्यानेच एका मराठा वर्गाला पुन्हा तुच्छतेच्या कॅटेगरीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की इथल्या असणाऱ्या व्यवस्थेने ही नवीन तुच्छतेची कॅटेगरी उभी राहते. तिला रेकॉग्नाइज करायचं की न करायचं हे आपण असणारं इथं तो प्रश्न डावलण्यासाठी त्याला साईड ट्रॅक करण्यासाठी आपण असणारा इतिहासामधलं आणि धर्माचं असणारं ऑस्ट्रायझेशन जे होतं त्याला नवीन ह्याला कंपॅरिझन मध्ये बसणार आहात. माझं म्हणणं असं आहे की हा जाणीवपूर्वक डावलण्याचा भाग असा आहे, इग्नोर करण्याचा भाग असा आहे आणि
आम्ही जे करतोय म्हणजे मग इथल्या असणाऱ्या सवर्णातला सवर्ण बर हा जो नवीन गुलाम वर्ग निर्माण करतोय त्यालाच पाठिंबा देण्यासारखं असणारं चाललंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता आपण रेकग्नायझेशन न करता की एक नवीन तुच्छतेचा वर्ग इथे उभा राहतोय असं दिसतंय. जी आपण आता वंचितचं राजकारण करता म्हणजे थोडक्यात वंचितांचं राजकारण करता. या वंचितांना एक भीती वाटते की हे प्रबळ जातीनं उच्चवर्णीय असलेले मागास होऊन ज्या वेळेला आरक्षणात येतील त्यावेळेला त्यांचा राजकीय हक्क सुद्धा हिरावला जाऊ शकतो. आणि आंबेडकर जेव्हा असं म्हणतात की आपल्याला आरक्षणाच्या परिसीमा पाहताना व्याख्या बदलायची पण गरज येते तेव्हा तो वंचित घाबरत नाही. आंबेडकरांच्या पाठीशी का उभं राहावं असं नाही वाटणार त्याला? मग आज तुम्हाला असणारं त्याचंच उत्तर तुम्हाला ह्या इलेक्शनमध्ये मिळेल. बर की इथले पॉलिटिकल पार्टीज हे इंटेलेक्च्युअली बँकरप्ट आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतो, किंवा त्यांना हा नवीन तुच्छतेचा वर्ग उभा राहिला पाहिजे याचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. बर मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, NCP दोन्ही ग्रुप्स आहेत, शिवसेनेचे दोन्ही ग्रुप्स आहेत आणि BJP सुद्धा जाणीवपूर्वक आहे की त्यांना हा नवीन तुच्छतेचा वर्ग उभा राहिला पाहिजे आणि ती त्यांची जी भावना आहे त्यांना पुन्हा असणारा वर्चस्वाचा वर्ग जो आपण आहोत तो त्यांना कायम ठेवायचा अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही नेहमी सारखी असणारी चर्चा चाललेली आहे की नवीन वर्ग डिस्क्रिमिनेटेड वर्ग उभा राहतोय का याची चर्चा नाही, तर त्याला जुन्या ह्याची असणारी ही करावी. आज जे आम्ही असणारं इथे केलेलं आहे की हा नवीन तुच्छतेचा वर्ग जो उभा राहिला आहे त्याचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे आणि धर्माने ज्याला असणारं नाकारलेलं आहे त्याचं आरक्षण जे 50 साली आलं किंवा शाहू महाराजांच्या बरोबर आलं ते वेगळं असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. पण ही भूमिका इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाने घेतलेली नाही, उलट सगळे मौनी बाबा झाले. पण यामुळे तुम्हाला मतं मिळणार आहेत? तुमचे किती उमेदवार जिंकणार आहेत? माझं म्हणणं असं आहे 4 तारखेपर्यंत आपण थांबू. पण एक अंदाज माझं म्हणणं असं आहे की आमचे 2 जरी जिंकून आले तरी माझं सरळ म्हणणं आहे की सगळ्या चॅनलवाल्यांनी आमची माफी मागावी. कारण तुम्ही लोकांनी असणारा वंचितला जी स्पेस नसणारा राज ठाकरे मनसेला दिलेली आहे तेवढी सुद्धा स्पेस तुम्ही आम्हाला दिलेली नाही. आम्ही माफी नाही मागणार पण आम्ही मुलाखतीसाठी नक्की आम्ही माफीच मागू तुमची. याचं कारण असं आहे की लर्न टू एक्सेप्ट मिस्टेक्स. अच्छा, मी परत म्हणेन ज्या पवार दार्जिण्या माध्यमांवर तुमचा आक्षेप आहे त्यांना तुम्हाला थेट असणारा सगळ्या माध्यमांवरती माझा आक्षेप आहे. आम्हाला सोडून बोलायला उद्या आम्ही असणारा 2 जरी जिंकलो जी तरी आम्ही कम्पॅरेटिव्हली तुमचा असणारा चार्ट टाकू अगदी की तुम्ही वंचितला किती स्पेस दिलीत आणि नॉन कॉन्टेस्टिंग मनसेला तुम्ही किती स्पेस दिली. बरोबर, कॉन्टेस्टिंग पार्टीला स्पेस दिली तर आम्हाला ऑब्जेक्शन नाहीये. पण मग आंबेडकर नॉन कॉन्टेस्टिंग पार्टीला जेव्हा स्पेस देता आणि कॉन्टेस्टिंग पार्टीला जेव्हा स्पेस देत नाही त्यावेळेस तुमचा बायसनेस तिथे सरळ सरळ बाहेर पडतोय. अच्छा, चर्चेतला पुढचा मुद्दा आहे तो असा आहे की वंचित आणि MIMचं भांडण नक्की कशामुळे झालं? अहंकार हा अहंकाराचा ना इश्यू आहे. अहंकाराचा इश्यू नाहीये. एक लक्षात घ्या की त्याच्यामध्ये जोपर्यंत डॉक्टर कादरी होते त्यांचे अध्यक्ष तोपर्यंत व्यवस्थित होता असं मी त्या ठिकाणी मानतो. इम्तियाज जलीलला ज्यावेळेस असताना त्यांनी हे केलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 100 जागा पाहिजेत, मुसलमानांचं रिप्रेझेंटेटिव्ह आलं पाहिजे इथपर्यंत आम्ही येस, पण मुसलमानाच्या 100 जागा लढाव्यात याचा अर्थ BJPला सरळ सत्तेवरती द्यावं ना. आणि त्याला असणारं ज्यावेळेस OSC इंडोस करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की ह्यांना आता युती तोडायची आहे, त्याच्यापेक्षा आपण वेगळं व्हा. पण इगो बिगोचा काही इश्यू नाहीये त्याच्यामध्ये राजकारणामधला. तुमचं पोस्टर काही आहे हे असलं पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की OSC सारख्यांनी ज्याला संधी आली होती की मुस्लिम लिडरशिप हातात घेण्याची नॅशनली संधी आली होती ती त्यांनी घालवली. कारण का इम्तियाज जलील म्हणजे जे काँग्रेस करू शकलं नाही, जे NCP करू शकलं नाही, ते औरंगाबादमध्ये आम्ही करून दाखवलं ना. इम्तियाज जलीलला निवडून आणलं ना. यावेळेला औरंगाबादेत काय होईल? आम्ही आशा धरून आहोत की आम्ही रिपीट करू म्हणून.
म्हणजे तुम्ही जिंकाल, वंचितचे अफसर खान आहेत तिथे ते जिंकतील अशी अपेक्षा? आम्ही अपेक्षा धरून नव्हतो, आम्ही जिंकू असं म्हणत नाही. उम्मीद पे दुनिया कायम आहे. उम्मीद पे दुनिया कायम. माझा पुढचा मुद्दा तुमच्यासाठी असा आहे की ज्या वेळेला तुम्ही म्हणता MIM भारतीय जनता पार्टीला मदत करू पाहत होती म्हणून तुम्ही दूर झाला. मदत करायच्या नाही म्हणत होतो मी, मदतीचं अजिबात ते हे नाहीये. 100 जागा MIM मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये लढू शकत नाही ही इतिहास असताना आणि हे माहीत असताना ती पक्ष ज्यावेळेस 100 जागा मागते त्यावेळेस आपण पॉलिटिकली लीड केलं पाहिजे की त्यांना युती तोडायची आहे. ठीक, पण असा आक्षेप तुमच्याबद्दलही येतो. मी एक म्हणतो की इलेक्शन कमिशनकडे जे पार्टीज रजिस्टर्ड आहेत त्यांना इलेक्शन लढण्याचा अधिकार आहे. ही जी नवीन नॅरेटिव्ह आलेली आहे की कोणतरी पक्ष कोणातरी मदत करण्यासाठी उभा राहतो, ही पुन्हा सवर्णांची थिअरी आहे. म्हणजे तो नियम तुम्हालाही लावायचा नाही. माझं म्हणणं असं आहे की माझा मतदार हा माझा मतदार. तुम्ही असं मला बीटी म्हटल्यानंतर सुद्धा माझ्या मतदारांनी मलाच मतदान दिलेलं आहे. तुम्हाला गाढव त्यांनी ठरवलेलं आहे. आता एक्सेप्ट करा की तुम्ही गाढव आहात म्हणून, आम्ही सोडून बाकी असं आम्ही म्हणत राहणार. आम्ही नाही, मी असं म्हणणार आहे की ज्या पक्षाने MIM ला सुद्धा मतदान मिळालं, मी नाही असं म्हणत नाहीये. तुम्ही हे एक्सेप्ट करत का नाही की इथल्या काही मतदाराला MIM पाहिजे, बरोबर, काही मतदारसंघाला डावा पाहिजे, काही मतदारसंघाला सोशलिझम पाहिजे, काही मतदारसंघाला भारतीय जनता पक्षाचं एक्स्ट्रीमिस्ट हिंदुइझम पाहिजे. ठीक आहे, काही जणांना असणारा गांधीयन विचारसरणी पाहिजे. हे तुम्ही एक्सेप्ट का करत नाही आहात? मग मला या रियालिटीज मध्ये उद्याच्या शेवटी असं आहे की उद्याच्या राजकारणामध्ये राज्य करणारा हा भारतीय आहे की भारतीय नाही आहे? राज्य करणारा माझं म्हणणं असं भारतीय आहे ना. तुम्हाला शंका काय त्याच्याबद्दल? मला नाही शंका आहे. तुम्हा सगळ्यांना, मी सगळ्या चॅनेलवाल्यांना विचारतोय, तुम्हा सगळ्यांना असणारं चॅनेलवाले जे आहेत आणि राजकीय नेते जे आहेत त्यांना असणारं कुठेतरी डाऊट आहे की येणारा राजकारणी हा भारतीय नाही आहे आणि म्हणून तुम्ही म्हणताय की 2 पक्ष असल्याशिवाय तिसऱ्या पक्षाचं अस्तित्व असू नये. तुम्हीच स्वतःहून एकमेकांवरती असणारा गैरविश्वास दाखवताय. तुम्ही एकाला भारतीय म्हणताय, दुसऱ्याला नॉन भारतीय म्हणताय. ठीक आहे, आताच्या निवडणुकीतल्या पहिल्यांदा बदला. ठीक आहे, आताच्या निवडणुकीतला एक मुद्दा असा की वंचितचे उमेदवार जिंकत का नाहीयेत? असं माझं म्हणणं असं आहे की जिंकतील की न जिंकतील हा एक वेगळा मुद्दा आहे. या राजकारणामध्ये जिंकायचं असेल तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. पैसा असेल तर तुम्ही जिंकता, पैसा नसेल तर तुम्हाला मतं मिळतात. तुम्हाला असणारं इथे हेट्रोजिनियस मास हा लक्षात घेतल्यानंतर त्याचा व्हॉइस हा BJP होत नाही, त्याचा व्हॉइस हा काँग्रेस होत नाही, त्याचा व्हॉइस आम्ही होत नाही. कारण मी सवर्णांची बाजू मांडूच शकणार नाही आहे. मी वंचितांचीच बाजू मांडणार आहे. BJP ही वंचितांची बाजू मांडतच नाहीये, ती सवर्णांची बाजू मांडते. काँग्रेस हे कडबोळ आहे, कधी या बाजूला, कधी त्या बाजूला, कधी ह्या बाजूला. तुम्हाला असणारं इथे हेट्रोजिनियस मासला एकत्र ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला स्पेसेस त्याला क्रिएट करावे लागतात की त्याचा व्हॉइस हर्ड झाला पाहिजे. त्याचा रिप्रेझेंटेटिव्हचा इश्यू वेगळा आहे, त्याचा व्हॉइस हर्ड झाला पाहिजे आणि तो व्हॉइस हर्ड करण्यासाठी तुम्हाला तिथे संधी त्याला द्यावी लागते. त्याच्यामुळे मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर म्हणत असाल तर काँग्रेसने आपला पक्ष गुंडाळावा ना, वंचितला सोडावं ना. तुम्ही असणारा नाहीतरी इन्क्वायरी खाली आहात. सोनिया गांधीची इन्क्वायरी आहे, राहुल गांधीची इन्क्वायरी आहे, खरगेंची इन्क्वायरी आहेत, तुमच्या अर्धे CWC मेंबर इन्क्वायरी खाली आहेत. आता इन्क्वायरी खऱ्या की खोट्या हे मला माहित नाही, पण इन्क्वायरी चाललेली आहे. तुम्हाला एजन्सीजनी बोलवलेलं आहे. आता मी असा आरोप करायचा का की तुमच्याकडून असणारा नितीश निघून गेला, तुमच्याकडून असणारा ममता बॅनर्जी गेली, तुमच्या बाजूने अमुक असा गेला, तुम्हाला असणारा मोदीने दम दिला म्हणून, किंवा तुम्ही आम्हाला 2 सीटा द्यायला निघालेला होतात, त्यासुद्धा मोदीने तुम्हाला डिक्टेट केलं होतं म्हणून तुम्ही आम्हाला 2 सीटा, आणि आज आम्ही म्हणतोय की 2 सीटा, सगळेजण म्हणतात की 2 सीटाचे आम्ही जिंकणारच आहोत.
त्याच्यामुळे असं माझं म्हणणं असं आहे की हे तुम्ही हायलाईट करत नाही आहात, मीडिया हायलाईट करत नाहीये, फक्त असणाऱ्या त्याच्यामधला असणारा आहे माध्यमांचा राग नाही, तुम्ही परसेप्शन तयार करता अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ते परसेप्शन खरं करताय असं नाही. माया आजांनी असं म्हटलं होतं की त्याच्यामध्ये जयचंद कोण होईल या देशामध्ये. मला त्या जयचंद पर्यंत यायचंच आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. जयचंद जे आहे एक टीव्ही मीडिया चॅनल जयचंद होणार की अजून दुसरी कुठली तरी एजन्सी जयचंद होणार, हे आता शोध घेण्याचं काम झालंय असं माझं म्हणणं आहे. बरं, पुढच्या मुद्द्याला आपण हातला घालतोय आणि सध्या देशामध्ये एक आणखीन महत्वाचा मुद्दा आहे की राज्यघटना बदलली जाईल जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर. मला परत एकदा आंबेडकरांच्या वंशजाला विचारायचं आहे की बाबासाहेबांनी बनवलेली राज्यघटना ही अशी इतक्या सहज कोणालाही बदलता येते का? ते एक लक्षात घ्या, पुन्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही RSS वाल्यांना वाचवताय. बरं, कसं काय? याचं कारण असं आहे की तुम्ही असं 1950 साली सरदार पटेल आणि त्यावेळेचे RSSचे प्रमुख यांच्यामधला झालेला करारनामा हा तुम्ही का दाखवत नाही? काय होतं त्याच्यात तुम्ही 28-29 जुलै 1949 करारनामा आहे. ही घटना आम्ही मान्य करू. तिरंगा विथ अशोका फ्लॅग हा देशाचा राहील. स्वातंत्र्याचा दिवस हा स्वातंत्र्याचा दिवस तुम्ही मानला 15 ऑगस्ट जे आहे. 14 ऑगस्ट तुम्ही साजरा करणार नाही. बर, ह्या 4 गोष्टींचा असणारा GR निघालेला आहे, तुम्ही का दाखवत नाही? आणि तुम्ही असं कधीतरी एखादरी RSS वाल्याला विचारलंय का? तुमच्या चॅनल नाही, उडलेल्या सगळ्या चॅनलवाल्यांना मी विचारतोय की तुम्ही असं एखाद्या चॅनलवाल्याला विचारलं होतं की तुम्ही सरदार पटेलची दुआ देताय आणि त्याच सरदार पटेलनी तुमच्याकडून हे लिहून घेतलं आणि GR म्हणून पब्लिश केला, कधी एक प्रश्न विचारला का त्याच्यावरती? हा, म्हणजे पटेलांनी केलं ते काँग्रेसच्याच खात्यातलं असणार ना. असं आहे की ही वॉज अ होम मिनिस्टर, एवढं लक्षात घ्या. आता त्याला पुन्हा फाटेफूट फोडायचे का भानगडीत पडू नका आणि RSS ला वाचवण्याच्या भानगडीत पडू नका. नाही, मुद्दा तो आहे 24 ही असणार ही वॉज दी होम मिनिस्टर. बर, आणि होम मिनिस्टर कडून त्यांनी लिहून घेतलेलं जे आहे ते GR म्हणून त्यांनी पब्लिश केलं. बर, तुम्ही जर भारतीय होतात तर पण घटना का तुमच्याकडून का लिहून घेतलं की तुम्हाला घटना मान्य आहे म्हणून? तुमच्याकडून का लिहून घेतलं की 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्याचा दिवस आहे? तुमच्याकडून का लिहून घेतलं की तिरंगा विथ अशोका फ्लॅग हा देशाचा राहणार आहे? हे का लिहून घेतलं? बीजेपीला का विचारत नाही? तुम्ही असं नड्डाला का विचारत नाही? तुम्ही हे मोदीला का विचारत नाही? तुम्ही देवेंद्र फडणवीसला का विचारत नाही? तुम्ही गडकरीला का विचारत नाही? आंबेडकर साहेब जो टप्प्यात येतो त्या प्रत्येकाला प्रश्न विचारला जातो. प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करताय. नाही, असं नाही होऊ शकत. शेवटी ज्यावेळेस तुम्ही घटनेचा आल्यानंतर हा रिलेव्हंट इश्यू आहे. हो, पण मला रिलेव्हंट इश्यू जो आहे की सरदार पटेलांबरोबर झालेलं त्यांचं GR प्रमाणेचं जे निघालेलं आहे त्याच्यावरती का तुम्ही विचारत नाही? त्याचा 2024 मध्ये काय संदर्भ? प्रश्न असा आहे की 2050 साली काय संबंध होता? 1950 साली काय संबंध होता? त्यावेळेला पटेलांनी केलं, त्यावेळेला ते काँग्रेसचे नेते होते, गृहमंत्री या नात्याने काय केलं असेल? का केलं? हु आर यू? RSS कोण आहे? बर, कोण आहे RSS? त्यावेळेला दबावाखाली आले असतील. या देशाचे नागरिक आहेत की नाही? या देशाचे नागरिक आहेत की नाही? पण मग पटेल दबावाखाली आले का द्यावं लागतं हे का विचारते? पटेल दबावाखाली आले तुम्ही? नाही, हा प्रश्न त्यांना का प्रोटेक्ट करताय? अजिबात नाहीये. पटेल दबावाखाली आले का? नाही, पटेल दबावाखाली आले. कोण दबावाखाली आलं? पटेल दबावाखाली आले का संघाच्या? प्रश्न असा आहे, तो होम मिनिस्टर होता, त्याला काय गरज होती? ही वॉज दी होम मिनिस्टर. एवढी मोठी घोडचूक का करावी पटेलांनी? कुणी? पटेलांनी घोडचूक नाही केली. तुम्हाला इतिहासही त्याच्यातला माहित नाही आहे. 26 जानेवारीला 1950 आपण पॉलिटिकल सॉव्हरेन होणार होतो. त्या पॉलिटिकल सॉव्हरेन होताना कोणीही पॉलिटिकल प्रिझनर राहू नये आणि त्यावेळेस त्यांनी असणारं आम्ही घटना मान्य करणार नाही, आम्ही असणारा फ्लॅग मान्य करणार नाही, आम्ही 15 ऑगस्ट मान्य करणार नाही आणि 15 ऑगस्ट काळा दिवस मानण्याची जी सुरुवात झाली ती RSSने सुरुवात केली. कम्युनिस्ट तेव्हा हेच म्हणायचे. कम्युनिस्ट म्हणायचे नाहीत,
त्यांनी असं केली. कम्युनिस्टांनी असं रेकॉर्डवरती कुठेच नाहीये. अरे हा, उगीच आता फाटे फोडायच्या भानगडीत पडू नका. पण आपण मुद्दा त्यांचा चायना 62 सालचा त्यांचा चायनाचा हे होता, हे कम्युनिस्टांचा हे तो आहे. पण या ह्याच्यामध्ये कम्युनिस्ट नव्हते. 15 ऑगस्ट 47 ला आपण डोमेनियन स्टेट असं 15 ऑगस्ट 47 ला डोमिनियन झालो. 26 जानेवारीला 1950 ला आपण प्रजासत्ताक झालो. त्या प्रजासत्तेचा आणि याचा असणारा काळा दिवस मनवण्याचं कोणीच सुरुवात केली तर ती RSSने सुरुवात केली. तुम्ही आता RSS ला विचारा ना, तुम्ही मोदीला का विचारत नाही? तुम्ही असणारा देवेंद्र फडणवीसला का विचारत नाही? तुम्ही मोहन भागवताला का विचारत नाही? हे बाबा तुम्ही असणारा काळा दिवस का मानलात? जेव्हा ब्रिटिश जायला निघाले, स्वातंत्र्य या देशाला मिळालं होतं, तुम्ही काळा दिवस का मानलात? का तुमची हिंमत नाही त्यांना विचारण्याची? अच्छा, नाही आपण त्यांना नक्की विचारू. मी विचारेन ते कोणाचीही हिंमत नाहीये विचारण्याची. हे माझं चॅलेंज आहे. पण तुम्ही 5 वर्ष विचारणार नाही अजून. नाही, तुम्ही 2024 मध्ये 5 वर्ष ह्यांना विचारणार नाही असं सांगतो. म्हणजे 5 वर्ष मोदी आहेत. 5 वर्ष तुम्ही असणारा ह्यांना एकही प्रश्न विचारणार नाहीत. हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला. बरं, म्हणजे मोदी सत्तेत येत आहेत का? 5 वर्ष सत्तेत येतात की नाही येतात हे असणारच लोक ठरवतील. मी तुम्हाला असणारा जो विचारतोय तो हा की सरदार पटेल आणि त्यावेळेसचे RSSचे प्रमुख यांच्यातला हा करारनामा का झाला, कशासाठी करायला लावला, हा प्रश्न तुम्ही असणारा ना मोहन भागवतांना विचारणार, ना नरेंद्र मोदींना विचारणार, ना महाराष्ट्रातले असणारे देवेंद्र फडणवीस किंवा असणारे नितीन गडकरींना विचारणार. आपण विचारू. तुमच्या याच्यामध्ये हिंमत नाही. ठीक आहे, आपण विचारू. चॅनलवाल्यामध्ये हिंमत आम्ही विचारून दाखवू. ठीक आहे, मला त्या दिवशी तुम्ही विचारलं ना, त्या दिवशी मी पेढे वाटेल. ठीक आहे, पेढे घेऊन ठेवा. आपण मी ठेवतो ना. मोदी पेढे घ्या सातारे. मोदी पेढे सातारी पेढे वाटतो. मला एक पटकन मुद्दा तुमच्याकडून याचा खुलासा हवाच आहे की राज्यघटना बदलणार हा जो प्रचार होतोय त्याच्या मागची भीती काय आहे का हा अपप्रचार? म्हणून तुम्हाला म्हटलं काय, म्हणून पुन्हा तुम्ही असं बगल देताय. तुम्हाला असं मी विचारलं की 1950 साली मी भारतीय नागरिक आहेत, हे भारतीय नागरिक आहेत, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने सांगितलं की ही घटना आम्ही मान्य केली, ती मान्य केली पाहिजे. RSS का म्हणता मी मान्य करणार नाही? त्यांचा ठराव आहे, मी मान्य करणार नाही आहोत. बरं, तुम्हाला असं वाटतंय त्या 50च्या भूमिकेवर ते आजही सरळ आहे? ठीक. एक मुद्दा आहे आणखीन जो तुमच्याकडून सातत्यानं येत गेला, ते म्हणजे औरंगजेबाचं कौतुक. तुम्ही औरंग्याला दैवत मानता, पूजनीय मानता. एक लक्षात घ्या, मी कोणाला देव मानत नाही आणि देव मानतच नाही मी. ठीक आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही सगळेजण नवीन इतिहास लिहायला बघता आणि त्या नव्या इतिहासामध्ये औरंगजेबचं पान गाळायला बघताय, अकबराचं पान गाळायला बघताय. ते शक्य आहे का? औरंगजेबाचं राज्य होतं, जी शिवाजी महाराजांचं राज्य होतं, दोघांचे युद्ध झाल्या, लढाई झाल्या, सगळं झालं आहे. अकबर होता का? तो होता. जे आहे त्याला आहे म्हणा ना, त्याला नाकारताय कशासाठी? नाकारताय? नाकारण्याचं कारण काय आहे? एक तरी मला कारण सांगा की औरंगजेब नव्हता म्हणून. एक तरी सांगा मला सर अकबर नव्हता म्हणून. नाही, तर्क काय दिला जातो तो सांगतो. औरंगजेबाच्याकडून झालेले अत्याचार कोणावरती? त्यावेळच्या राजवटीत जी त्याची जनता होती त्याच्यावर झाले. आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत. नाही, मग आत्ताच्या प्रश्न असा आहे, आताच्या जनतेवरती अत्याचार नाही आहेत का? आताचा असणारा जे आहे, माझ्या आज्यांनी जे असणारं 8 तासाचं काम केलं होतं, या सरकारने पुन्हा 12 तासाचं आणलेलं, हा अत्याचार नाही का? यावेळच्या राज्यकर्त्यांची परिस्थिती पुढच्या इतिहासामध्ये लिहिली जायची. त्यावेळी तुम्हाला इतिहासात कोणी जगायला सांगितलेलं आहे? औरंगजेबाला विसरून जायचं, अत्याचाराला विसरून जायचं. असं आहे, तुम्ही आता आताच्या याच्यामध्ये जगा ना. बर, मी आता माझ्या बापदाद्यांनी काय जगले आणि काय सहन केलं आणि अमुक केलं आणि तमुक केलं आणि त्याच्यामध्ये वावरायला लागलो, तर मी माझं जगतच नाही. पण आताच्या याच्यामध्ये जगायचं. या तर्काने उद्या शिवरायांनाही विसरायला सांगितलं जाईल.
शिवरायांचं असणारं कार्य आहे म्हणूनच ते जिवंत आज 400 वर्षांनंतर जिवंत आहे. मग शिवरायांचं कार्य आहे, औरंगजेबाचे अत्याचार पण प्रश्न आहे. असा आहे की शिवरायांचं जे आहे ते शिवरायांनी इथल्या असणारा जाती व्यवस्था मोडली. जी. ज्या आलुतेदार बलुतेदाराच्या हातामध्ये तलवार नव्हती ते तलवार दिली आणि त्यांनी असणारा एक राज्य उभे केला. हा इतिहास आहे, हा गौरवशील इतिहास आहे, तुम्हाला विसरता येणार नाही. तो औरंगजेबाचा सुद्धा इतिहास आहे. तो इतिहास तुम्ही घ्यायचा की सोडायचा हा ठरवायचा आहे. काय लक्षात ठेवायचं औरंगजेबाचं? औरंगजेबाचं लक्षात काय ठेवायचं भारतीयांनी? त्याचं राज्य होतं हे तुम्हाला असं लक्षात ठेवावंच लागणार आहे. नाही, ते तर स्वीकारतातच की. कोण स्वीकारते? त्याचं राज्य होतं, त्याच्या राज्यात अत्याचार होते. असे तुमची भाषा सुद्धा कशी आली? औरंगे आली. बरं, तुम्ही औरंगजेब म्हणत नाहीये. नाही, मी तो दोन्ही प्रश्न नाही. एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की तिथे तुमचा हा मुस्लिम द्वेष दिसायला लागला. बरं, तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात. प्रश्न एक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही माणसं म्हणून माणसं स्वीकारायला तयार नाही आहात. तुम्ही त्याचा धर्म काय आहे याच्यावरती बघून तुम्ही स्वीकारायला लागलेला आहात. आपण औरंगजेब हा धर्मप्रसारक होता. प्रश्न असा एक लक्षात घ्या की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही देश उभा करत नाही आहात. बरं, तुम्ही देश तोडण्याच्या भाषेमध्ये बोलताय. माझा धर्म काही असेल, मी ह्या मातीशी इमानदारीत आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. औरंगजेब कुठे या मातीशी इमानदार होता? कोण म्हणतंय? अहो, तो तर राज्य करायला आक्रमण करून आला. कुठून आला? परदेशातून आला. कुठून आला? त्यावेळच्या. मग आता पुन्हा तुम्ही चुकताय. तो कोणाचा पोरगा आहे? जी कोणाचा पोरगा आहे तो? औरंगजेब जन्म दाहोद मध्ये असताना तुम्ही जर तसं म्हणालात तर मग टिळकांचं उदाहरण मी देतो ना. टिळक वाचलंय का? जी, तुम्ही सांगा आता. तुम्ही नव्या टिळकांनी काय म्हटलं? इथले असणारे आर्यन आले कुठून? पर्शियाची थेअरी सांगितली. टिळकांची थेअरी काय आहे? पर्शियाची थेअरी एक मांडली जाते जी इंग्रजही मांडतात की इथले उच्चवर्णीय बाहेरून आले. औरंगजेब दाहोदला जन्माला आला, पण भारतात बाहेरून आले. हे दोघंही सिंधू नदीच्या पलीकडून आलेले आहेत. बरं, बरोबर आहे. औरंगजेबाचे पूर्वज कुठून आले? माझं म्हणणं असं आहे इथले सवर्ण कुठून आले? तिथूनच आले ना. पण ही इंग्रजांची थेअरी मी टिळकांची थिअरी म्हणतोय, मी इंग्रजांची थिअरी नाही म्हणत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कन्फ्युजन ठेवू द्या, माझं कन्फ्युजन होत नाही कधी. टिळकांची एंटार्क्टिकची थिअरी आहे की एंटार्क्टिक मधून इथले सगळे सवर्ण आले. तुमचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तान मधून असणारा आले. दोघंही बाहेर शेवटी असणारे, शेवटी दोघंही बाहेरचे. बरोबर आहे. तुम्ही एकाला स्वीकारताय एकाला नाकारताय. तुमचा बायसनेस आहे की नाही? अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की टिळकांच्या किंवा इंग्रजांच्या प्रश्न असा आहे की दोघंही बाहेरचे आहेत. जे त्यातला एक जुलमी असेल तर त्याचं कौतुक करायचं. तुम्ही असं जुलमी म्हणताय. मी चॅलेंज दिलं होतं. बरं, की संभाजी महाराजाला दिलेला अन्याय, केलेला हा जो अत्याचार आणि त्याला ज्या पद्धतीने असणारा मारलं, ते मारणारा जो आहे तो असणारा एक हिंदू पुजारी होता की त्यांनी त्याचं लिहून दिलेलं आहे. औरंगजेबनी त्याला पकडलं. बरं, पण त्याला शिक्षा कोणी दिली? ते हिंदू पुजाऱ्यांनी दिली. माझा आजही चॅलेंज कोणीतरी स्वीकारावं ना. पण त्याचबरोबर कवी प्रश्न असा आहे त्याच्यामुळे असणारं सगळे कॉन्ट्रोवर्सी बंद झाली. याचं कारण असं आहे की त्याला जी शिक्षा देण्यात आली याचं कारण असं आहे की तो वेद पंडित होता आणि वेद पंडिताला मनुस्मृतीमध्ये काय शिक्षा देण्यात यावी तीच शिक्षा त्याला देण्यात आली. आणि सांगणारा कोण होता? ते हिंदू पुजारी होता. तो काय औरंगजेब नव्हता. त्याच्यामुळे असणारं तुमचं हे जे सगळं चाललेलं आहे ना, हे देशाचं नुकसानकारक आहे. त्याच्यामुळे इतिहासामध्ये बसून आताची उखडून काढणारी भांडणं हे देशाच्या हिताचं नाही आहे. हे नुसतं असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्णांचं वर्चस्व राहावं आणि इथल्या असणारे जे मागासवर्गीय आहेत किंवा शूद्र आहेत त्यांचा असणारा विकास होऊ नये आणि भांडण करतच राहावं, हेच चाललेलं ह्या देशामधलं राजकारण आहे. प्रकाश आंबेडकरांना 1947च्या आधीचं सगळं विसरून 47 नंतरचाच भारत लक्षात राहावा असं वाटतं?
माझं म्हणणं असं आहे की मी वर्तमान काळामध्ये जगतो. मी इतिहासामधलं फक्त शिकतो. इतिहासामध्ये जे घडलेलं आहे ते पुन्हा वर्तमान काळामध्ये घडावं असं माझं म्हणणं नाही आहे. त्याच्यामुळे वर्तमान काळातल्या गरजा लक्षात घेऊन, वर्तमान काळातली नेसेसिटी लक्षात घेऊन आपल्याला असणारं या ठिकाणी एम्प्लॉयमेंटचा इश्यू आहे, तो महत्त्वाचा आहे. इथला आदिवासींमधलं कुपोषण होतंय ते महत्त्वाचं आहे. त्याचं तुमच्या चॅनलवरनं कधी असणारं चर्चा नाही, काही नाही आहे. या ठिकाणी आदिवासींची असणारी पूर्ण संपत्ती लुटल्या जाते त्याची असणारी आपल्याला नाही आहे. एन्व्हायरमेंटची असणारी वाट लावल्या जाते त्याची असणारी तुम्हाला चर्चा नाही आहे. सुरजागडचं असणारं आयर्न ओर जे आहे, इंदिरा गांधींनी लिहिलेली कॉमेंट ही तुम्हाला कधीच महत्त्वाची वाटली नाही. आणि आज असणारं BJPने सुरजागडचं आयर्न ओर प्रायव्हेट ह्याला विकून दिलं. देशाचा आर्थिक कणा इंदिरा गांधीच्या नोटप्रमाणे म्हटलं की दिस विल बी दी लास्ट रिसोर्ट फॉर फायनान्शियल बॅकअप ऑफ इंडियन इकॉनॉमी. त्याचं असणारं विकायला चालले, त्याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही आहे. किंवा रेमडेसिवीर सारखं असणारं जगामध्ये बॅन केलं जातं पण भारतामध्ये विकल्या जातं. आणि आज असणारा आरोग्याचे इश्यू झाले त्याचं असणारं तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. का तुम्हाला वर्तमानमध्ये जगायचं नाही तर तुम्हाला इतिहासामध्ये जगायचं आहे. आणि इतिहासामध्ये झालेला असणारा अन्याय अत्याचार जो आहे तो करणारे आणि सहन भोगणारे दोघंही निघून गेलेले आहेत. त्याचे वंशजही आहेत की नाहीत ह्याची गॅरंटी नाही. पण त्या धर्माच्या नावाने आम्हाला एकमेकांचा असणारा वचपा काढायचा आहे, हे तुमचं चाललेलं राजकारण आहे सध्याचं. ठीक आहे. प्रकाश आंबेडकर वर्तमानात जगतात, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मी वर्तमानातला एक प्रश्न विचारतो. मला पटकन आपण छोटी छोटी उत्तरं द्यावीत. एक, भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळतील, काँग्रेसला किती? मी भविष्यवाणी सांगणारा नाही. त्याच्यामुळे असणारा कोणाला किती मिळतील पण एवढं निश्चितपणे मी 2.5 महिन्यापूर्वी म्हणालो होतो की, आणि त्यावेळेस कोणी ऐकायला तयार नव्हतं, काय का ते म्हणत होते मूर्ख माणूस बोलतोय, की नरेंद्र मोदी विल नॉट बी दी प्राईम मिनिस्टर. आजही मी त्या मताची ठाम आहे की 2024 मध्ये नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर राहणार नाहीत. कोण असेल? राहुल गांधी? कोणी असेल. इट्स अ गेस वर्क आहे. बरं, तुमचा गेस काय आहे? नाही, माझा गेस एवढा आहे की ज्याच्याकडे जास्ती संख्या असेल तो एक फॅक्टर आहे आणि एक्सेप्टेबल हा फॅक्टर आहे. ते दोन फॅक्टरवरती अवलंबून उद्याचा पंतप्रधान राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. शरद पवार होतील पंतप्रधान? मी तुम्हाला क्रायटेरिया सांगितलं, मी व्यक्तिगत नाही चर्चा करत. अच्छा, ठीक आहे. आपल्याला वेळेची मर्यादा असल्याने आपण इथेच ही मुलाखत आटोपती घेतोय. आपण खूप वेळ दिलात आणि सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. जे जे दावे तुम्ही मुलाखतीत केलेत ते आपण रेकॉर्ड केलेत. निकालाच्या आसपास आपण त्याची तपासणी. माझं म्हणणं असं आहे की आम्ही दोनदा जिंकून आलो तर माफी मागायला तयार राहा. अगदी. आणि तुम्ही माझ्यासाठी पेढे पण ठेवणार ना. तुम्ही माफी मागितली की पेढे पाठवलेच. आम्हाला सोडून बाकीच्यांकडून माफी घ्या, पण आपण तुर्तास या विशेष मुलाखतीच्या भागामध्ये इतकंच. आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.